One face of center. महाराष्ट्रातील सर्वच संजय गांधी लाभार्थ्यांचे या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा हा व्हिडिओ असणार आहे. काय आहे नवीन अपडेट आजच्या या व्हिडिओमधून जाणून घ्यायचं आहे मित्रांनो. 22 ऑगस्ट 2025 शुक्रवार या दिवशी शासन निर्णय जाहीर झालेला आहे. याविषयी तुम्हाला माहिती असेलच, नसेल तर मी तुम्हाला माहिती सांगणारच आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून हे परिपत्रक म्हणजेच शासन निर्णय जाहीर झालेला आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये लाभार्थ्यांना पेन्शन कधी मिळणार आहे. कोणकोणते लाभार्थी आहेत मित्रांनो? संजय गांधी निराधार योजना अंतर्गत येणारे जे काही आहेत, श्रावणबाळ वेतन योजना असेल, विधवा महिला असतील, गंभीर आजारी असलेल्या या सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यावर या तारखेला पैसे मिळणार. तारीख मिळालेली आहे. तर मित्रांनो, काय आहे ती तारीख आणि शासन निर्णय काय सांगतोय, म्हणजे या शासन निर्णयामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर व्हिडिओ इथेच सोडून जा. ज्या लोकांना माहित नसेल किंवा ज्या लोकांना याविषयी माहितीच नाही, अशा लोकांनी व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ही माहिती मिळेल. ही इन्फॉर्मेशन तुमच्या पासून मिस होणार नाही. आणि इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो बघा, ही अपडेट देण्यापूर्वी एक महत्वाची सूचना मला तुम्हाला द्यायची आहे. बरेचसे व्हिडिओज युट्यूबवर फिरत आहेत आणि फिरताना दिसत आहेत. त्या व्हिडिओमधून असा दावा केला जातो आहे की 2500 रुपये जी वाढ झालेली आहे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता, त्या लाभार्थ्यांना आता 2500 रुपये लवकर मिळणार आहेत. शासन निर्णय फायनल स्टेज मध्ये आलेला आहे. अशा ज्या अफवा, मिस इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत दिली जात आहे, मिसलिडिंग हे लोक करत आहेत, या व्हिडिओ मागची काय सत्यता आहे बघा मित्रांनो. अजूनही असा कुठलाही शासन निर्णय सरकारने जाहीर केलेला नाही आणि पोर्टलवर सुद्धा याविषयीची माहिती प्रोव्हाइड करण्यात आलेली नाही. तर 2500 रुपये कधी मिळणार याच्याकरिता आपल्याला वाट बघावी लागेल. याला काळ वेळ लागू शकतो आणि जेव्हा शासन निर्णय येईल तेव्हा मी तुम्हाला शासन निर्णयासहित पूर्ण माहिती देईन की 2500 रुपये कधी मिळणार आहेत. तर बघा मित्रांनो, 22 ऑगस्ट 2025 शुक्रवार या दिवशी जो शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून, या शासन निर्णयामध्ये माहिती देण्यात आलेली आहे की सप्टेंबर महिन्याचे जे काही मानधन आहेत, 1500 रुपये जे काही संजय गांधी निराधार लाभार्थ्यांना मिळत आहे, ती पेन्शन त्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत देण्यात येणार आहे. पण या शासन निर्णयामध्ये सप्टेंबर महिन्याच्या कोणत्या तारखेला पैसे देण्यात येतील याविषयी अधिकृत माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली नाही. तर बघा मित्रांनो, बरेचसे लाभार्थी फोन कॉल द्वारे, SMS, व्हॉट्सअपवर मेसेज करत आहेत की सर आम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे कधी मिळणार आहेत. तर बघा मित्रांनो, आज तारीख आहे 2 सप्टेंबर 2025. तर 6 आणि 7 तारखेला सुट्टी आहे. 6 तारखेला गणेश विसर्जन आहे आणि 7ला संडे येत आहे. तर बघा मित्रांनो, तर बऱ्याचशा लोकांना असा प्रश्न पडत असेल तर 2 दिवस सुट्टी आहे तर आम्हाला पैसे कसे मिळणार. बघा मित्रांनो, सुट्टी 2 दिवस असो किंवा 3 दिवस असले तरी चालेल. डीबीटी प्रणाली अशी आहे, सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. तर मित्रांनो, पैसे मिळणार कधी आहे आता हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ही माहिती जाणून घ्यायची असेल आणि व्हिडिओमध्ये पुढे माहिती मी तुम्हाला देणारच आहे, तर हात जोडून एक विनंती आहे, जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा मित्रांनो. बघा मित्रांनो, दिव्यांगांना पेन्शन कधी मिळणार आहे सप्टेंबर महिन्यात याची अधिकृत माहिती दिली गेली नाही असं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं आहे. तरी सुद्धा आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये
5 तारखेपासून पैसे मिळायला सुरुवात होतात. म्हणजे 5, 6, 7 आणि 8 या 4 दिवसामध्ये संजय गांधी लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात येतील अशी शक्यता आहे. पूर्णपणे खात्री नाही, पण 5, 6, 7, 8 या 4 तारखा आपल्याला धरून चालायचं आहे आणि या तारखेला पैसे येतीलच. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका. आणि 2,500 रुपयाविषयी जी काही माहिती सध्या युट्यूबवर दिली जात आहे, या माहितीवर, या अशा व्हिडिओवर लक्ष अजिबात द्यायचा नाही. जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर एक काम तुम्ही करू शकता. जी लोक तुम्हाला 2,500 रुपये या तारखेला मिळणार आहेत असे जर सांगताना कोणी तुम्हाला दिसलं किंवा व्हिडिओ मधून माहिती देताना तुम्हाला कोणी जर दिसलं ना, तर एक काम करायचं, तुम्ही सरळ सरळ त्या युट्यूबवरचं डिस्क्रिप्शन जे असतं का नाही, डिस्क्रिप्शन चेक करायचं. कधी पण डिस्क्रिप्शन चेक कधी करणार, ज्या ठिकाणी त्या व्हिडिओला नाव दिलं गेलं आहे. आता या आपल्या व्हिडिओला काय नाव दिलेलं गेलं आहे, संजय गांधी निराधार, या तारखेला मिळणार 1,500 रुपये, तारीख मिळाली, हे या व्हिडिओचं नाव आहे. आणि व्हिडिओ चालू असताना जर तुम्हाला हे नाव दिसलं, त्या ठिकाणी तुम्ही ओके करायचं आहे, एकदा क्लिक करायचं आहे. पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होतो. मग त्यामध्ये शासन निर्णय दिला गेला आहे का नाही हे तुम्हाला वरच दिसून येईल. जर त्या डिस्क्रिप्शन मध्ये तो शासन निर्णय दिला गेला नाही, याचा अर्थ असा होतो की ही माहिती चुकीची आहे. व्हिडिओ बघताना कधी पण डिस्क्रिप्शन चेक करत चला, जेणेकरून खरं कोण बोलत आहे आणि खोटं कोण बोलत आहे हे तुम्हाला समजून येईल. तर मी भेटतोय काय नवीन व्हिडिओसह. मला द्या रजा. जय हिंद, वंदे मातरम.